बैलपोळा बेंदूर या नावाने हा बैलांचा सण ओळखला जातो। या बैलपोळ्याच्या अगोदरचा दिवस त्याला खांदेमळणी म्हटलं जातं। संपूर्ण महाराष्ट्रभर ही खांदेमळणी होते। प्रत्येक शेतकरी आपल्या बैलाचे खांदे मळण्याचे काम या दिवशी करत असतो। आमच्याही घरी खांदेमळणीची तयारी चालू आहे। गुरांना धुवायला सगळ्यांची अगदी लगबग चालू आहे आणि त्यातच पावसाने देखील हजेरी लावली। बैलपोळा म्हटलं की शेतकऱ्यांचा आनंद हा काही वेगळाच असतो। काय असते ही खांदेमळणी, नेमकं काय असतं या पाठीमागचं रहस्य? तर या दिवशी बैलाला कसलंही काम करायला लावायचं नाही। या बैलाच्या खांद्याचा आणि ज्वाचा आज स्पर्श होता कामा नये। म्हणजेच काय तर त्या बैलाला निव्वळ आराम करण्याची संधी आजच्या निमित्ताने द्यायची। खरं तर एखाद्या कंपनीत सुद्धा एवढं एखाद्या माणसाचा विचार केला जात नसेल, त्यांना सुद्धा बैलासारखं तिथे राबवून घेतलं जात असेल, परंतु इथे शेतकऱ्याच्या वावरात बैलाचा सुद्धा विचार केला जातो आणि म्हणून त्याला खांदेमळणीच्या दिवशी अजिबात कसलंही काम लावलं जात नाही। कितीही महत्त्वाचं शेतीतलं काम असो, काही असो, काही घेणं देणं नाही। या दिवशी फक्त त्या बैलाने आराम करायचा। त्या बैलाला स्वच्छ धुतलं जातं, त्याचं खाणं पिणं पाहिलं जातं आणि संध्याकाळच्या वेळेला त्या बैलाची खांदेमळणी केली जाते। आता महाराष्ट्रभर खांदेमळणी केली जाते। काय असतं याच्यात? तर खांदेमळणीच्या दिवशी आजच्या दिवशी संध्याकाळी 4-5 वाजता त्या बैलाच्या खांद्यावरती गरम पाणी टाकलं जातं किंवा कोमट पाणी टाकलं जातं। हे कशासाठी? तर त्या बैलाचा खांदा शेकून काढला जातो। या खांद्यानं आजपर्यंत भरपूर त्रास सहन केला आहे। कधीही कोणत्याही क्षणाला शेतकरी आला अन अवत हाणायचं तर बैल तयारच। कधीही तो लगेच ज्वाला झुकला जातो आणि अवत हाणलं जातं। कोणतंही काम शेतातलं असो, बैलगाडी ओढायची असो, नाहीतर कोणतंही काम असो, तो बैल कोणत्याही क्षणाला शेतकऱ्याच्या पुढं तयारच असतो। रात्री खांदेमळणीसाठी निवर्ग्या लागतात, तर त्या आता बनवायला चालू आहेत। निवर्ग्या या गव्हाच्या पिठापासून बनवल्या जातात आणि त्या उकडून घ्यायच्या असतात। तर आता निवर्ग्या बनवून झाल्या आहेत। या निवर्ग्या आता उकडून घेणार आहे आणि निवर्ग्या उकडेपर्यंत बाकीची पण तयारी करून घेणार आहे। खांदेमळणीसाठी सगळी तयारी करून घेतली आहे आणि सगळेजण गोट्यात जाऊन थांबले आहेत। तर चला मग मी पण जाते गोट्याकडे। या ज्या हिरव्या काड्या तुम्हाला दिसतायत त्याला मोळ म्हणतात। त्याच मोळाची एक छोटीशी पेंडी तयार करून त्या पेंडीच्या सहाय्याने बैलाच्या खांद्यावर दूध शिंपडून घेतलं। नंतर बैलाच्या खांद्यावर लोणी लावून घेतलं आणि लोण्यावर हळद लावली आणि खांदा मळून घेतला। आणि आता आम्ही एक एक करत सगळ्या बैलांची खांदेमळणी करून घेणार आणि नंतर त्यांना गंध लावून वाळून मग भाकरी चारून त्यांना उद्याच्या बैलपोळ्याच्या सणासाठी आमंत्रित करणार आहोत। तोंडाला फेस आला पण कधीही त्यानं मालकाला नाराज केलं नाही। मालकाच्या पुढं तो कष्ट करत राहिला, घाम गाळत राहिला आणि शेतकऱ्याची शेती हिरवी करत राहिला। या सगळ्या गोष्टीची जाणीव खरं तर त्या शेतकऱ्याला आहे आणि म्हणून शेतकरी म्हणतो की या बैलाची सेवा माझ्या हाताने झाली पाहिजे आणि म्हणून त्या बैलांच्या खांद्यावर गरम पाणी टाकून बैलाचा खांदा शेकून काढला जातो। खूप त्रास दिला, खूप कष्ट करतोस माझ्यासाठी आणि म्हणून मी माझ्याकडून छोटी मोठी कशी का होईना ही सेवा। जसं देवाच्या चरणी एखादं फूल ठेवून त्या देवाची सेवा केली जाते, तसं या बैलाची सेवा करण्याचे काम शेतकरी करत असतो। ते जू ओढून किंवा काम करून कष्ट करून बैलाच्या खांद्याला जखमा सुद्धा झालेल्या असतात। या जखमा सुद्धा त्या दिवशी भरण्याचं काम केलं जातं। लोणी लावलं जातं आणि त्यावरती हळद लावली जाते आणि खांदा मळला जातो, म्हणजे खांदा स्वच्छ केला जातो। खांद्यालाही काही जखमा झाल्या असेल तर या सगळ्या गोष्टींना मलमपट्टी करण्याचं काम थोडक्यात या खांदेमळणीच्या माध्यमातून केलं जातं। फक्त शेतकऱ्याचंच बैलावर प्रेम असं नाही, तर बैलाचं सुद्धा तेवढंच प्रेम शेतकऱ्यावरती पाहायला मिळतं। बालपणी एक कविता होती, त्या कवितेमध्ये बैलाचं प्रेम व्यक्त करत असताना कवी म्हणतोय, माझ्या कातडीचे जोडे तुझ्या पायात वाजू दे, मी मेल्यानंतर माझ्या कातडीचे जोडे करावेत आणि तुझ्या पायात घालावेत। खरं तर एवढी प्रचंड सेवा, एवढं प्रचंड प्रेम दिलंस तू।
या बैलपोळ्याच्या निमित्ताने शेतकऱ्याचं आणि बैलाचं हे प्रेम असंच वाढत राहू.